राजकीय वाद निर्माण झालाय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न केलाय। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सरकारनं पाकिस्तानला का कळवलं, यामुळे आपण किती लढाऊ विमानं गमावली, हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणं हा गुन्हा होता, हे कोणी अधिकृत केलं, असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलेत। त्यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारला विचारणा केली। राहुल गांधींनी काय प्रश्न विचारलेत? हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणं हा गुन्हा होता। परराष्ट्र मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केलंय की भारत सरकारनं हे केलं, हे कोणी अधिकृत केलं, यामुळे आपल्या हवाई दलानं किती विमानं गमावली। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आपण पाहूया। We had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure. We are not striking at the military. So the military has an option of standing out and not interfering in this process. They chose not to take that good advice. Now, once they got hit as badly as they did on the morning of May 10th, and all of you have seen the today the satellite pictures which actually bring out very graphically how much damage we did. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर पूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती, हे विधान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीनं फेटाळून लावलंय। जयशंकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं पीआयबीनं म्हटलंय। भारत आणि पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीची मुदत आज संपते आणि त्यामुळे शस्त्रसंधीनंतर भारत पुन्हा हल्ला करण्याची